तुमच्या शरीरात प्लास्टिकचे गोळे आहेत असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर ते खरं वाटेल का? पण खरंच तुमच्या यकृतात, मेंदूमध्ये आणि रक्तवाहिन्यांमध्ये प्लास्टिकचे गोळे आहेत. त्याला मायक्रोप्लास्टिक असं म्हटलं जातं. पण हे नेमकं कसं घडतं आणि याचा स्वतःचा या सगळ्यापासून नेमका कसा बचाव करायचा या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. प्लॅस्टिकच्या बाटलीतनं पाणी पिताय, टपरीवर प्लॅस्टिकच्या कपमधून चहा पिताय, सौंदर्य प्रसाधनांचा वापर करताय, सावधान, तुमच्या शरीरात मायक्रोप्लास्टिक जमा होत आहे. अशा अनेक सवयींमुळे तुम्हाला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. होय, याच सगळ्या सवयींमुळे तुमच्या शरीरात रोज लाखो मायक्रोप्लास्टिकचे कण जमा होत आहेत. एक माणूस दरवर्षी साधारणपणे 1/2 किलो प्लॅस्टिक खात असल्याचं निदर्शनास आलंय. तुमच्या मेंदूमध्ये, यकृतात, मूत्रपिंडात आणि रक्तवाहिन्यांमध्ये प्लॅस्टिकचे कण जमा होत आहेत, ज्यामुळे तुम्हाला कॅन्सर, स्मृतिभ्रंश, हृदयविकाराचा झटका असे आजार होऊ शकतात. पण अशा गंभीर आजारांना निमंत्रण देणारं मायक्रोप्लास्टिक म्हणजे आहे तरी काय ते समजून घेऊया. मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लॅस्टिकचे अतिसूक्ष्म कण असतात. हे कण डोळ्यांनी पाहता येत नाही. त्यांचा आकार 5 मिलीमीटर पेक्षा कमी असतो. जमीन, हवा, पाणी अशा तिन्ही स्तरांवर हे कण पसरलेले आहेत. प्लॅस्टिकच्या वाढत्या वापरामुळे या कणांची निर्मिती होते. मायक्रोप्लास्टिकच्या विसर्जनात भारत दुसरा मोठा देश आहे. 2024 या वर्षात भारतात 3,91,879 टन मायक्रोप्लास्टिकचं विसर्जन झालं. पाहिलं म्हणजे जी वस्तू आपण सामान्य डोळ्यांनी पाहू शकत नाही ती आपल्या काही सवयींमुळे रोज शरीरात प्रवेश करते आणि आपल्याला या गंभीर धोक्याची पुसटशीही कल्पना नाहीये. अगदी आपल्या रोजच्या जेवणातनं, फळांमधनं आपण मायक्रोप्लास्टिक खातोय. खाद्यपदार्थांचं सेवन करताना मायक्रोप्लास्टिक शरीरात जातं. अगदी फळांवरही लाखो मायक्रोप्लास्टिकचे लाखो कण असतात. आपण प्लास्टिकच्या बाटलीतनं पाणी पितो, यावेळी लाखो मायक्रोप्लास्टिकचे कण तुमच्या पोटात जात असतात. पाण्यासोबतच मासे, मीठ, साखर, मध अशा अनेक पदार्थातनं हे सूक्ष्म प्लास्टिक शरीरात प्रवेश करतं. चहासाठी आपण प्लास्टिक कपचा वापर करतो. या प्लास्टिक कपमधनं सुद्धा लाखो प्लास्टिक कण पोटात जात आहेत. महिला लिपस्टिक आणि कॉस्मेटिक पावडरचा वापर करतात. या सौंदर्य प्रसाधनांमध्ये मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण जास्त असतं. जसं आपण 1 लिटरची जर प्लास्टिक बॉटलमधलं पाणी पिलं 1 लिटर, तर त्यामध्ये 2,40,000 मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जात. तसंच आपण जेवण करतो, हॉटेलमधून जेवण असतं तर ते प्लास्टिक कंटेनरमध्ये मिळतं. तर त्यामध्ये जेव्हा आपण गरम करतो ते किंवा गरम अन्न टाकतो, त्यात जे प्लास्टिकचे जे मायन्यूट पार्टिकल्स असतात ते आपल्या जेवणात मिक्स होतात. मग आपण ते जेवण केलं की ते आपल्या शरीरात जाणार. स्किनमधून सुद्धा मायक्रोप्लास्टिक शरीरात जातात. लिपस्टिक आहे, कॉस्मेटिक्स आहेत, पावडर आहेत किंवा आपण जे सिंथेटिक किंवा नायलॉनचे कपडे घालतो तर त्यामधून सुद्धा मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरामध्ये जातं. मायक्रोप्लास्टिकचा प्रभाव आपल्याला जाणवत नाही, पण एका ठराविक काळानंतर या आजारांचं प्रमाण वाढतं. मायक्रोप्लास्टिकमुळे मेंदू संबंधित विकार मोठ्या प्रमाणात होतात, ज्यात स्मृतिभ्रंश अशा गंभीर आजाराचा समावेश आहे. याशिवाय हृदयविकाराचा झटका, पक्षाघात अशा आजारांचा धोका संभवतो. रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्यांचा धोकाही वाढतो. काही अभ्यासांमधनं मायक्रोप्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचं निदर्शनास आलंय. मायक्रोप्लास्टिक वातावरणातील सूक्ष्म विषारी रसायनं शोषून घेतात. हे रसायनं शरीरात पोहोचल्यानं कॅन्सरचा धोकाही वाढतो. मेंदूमध्ये जर ते जमा होतं तर ते त्याच्यात दिसून आलं तर ते काय होतं की ज्यांना आपण डिमेन्शिया होतो किंवा अल्झायमर्स डिसीज असतो त्या लोकांमध्ये जास्त मायक्रोप्लास्टिक बघण्यात आलं. मग हे मायक्रोप्लास्टिक रक्तवाहिन्यामध्ये सुद्धा जमा होतं
आणि ज्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत मेंदूच्या त्या त्यामुळे ब्लॉक होतात। मग ज्यांना पॅरालिसिसची अटॅक आले किंवा येण्याची शक्यता आहे त्यांच्या रक्तवाहिन्या, जिथे मानेची मोठी रक्तवाहिनी असते, इंटरनल कॅरोटिड आर्टरी म्हणतो आपण, त्याचं ऑपरेशन करून त्याच्यामधला जो प्लाक काढला त्यामध्ये मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण जास्त आढळून आलं आहे। जिथं आपण म्हणतो की चरबी जमा होते, तर त्यामध्ये मायक्रोप्लास्टिकसुद्धा जमा झाल्याचं दिसून आलं आहे। आपल्या रोजच्या जगण्यात प्लास्टिकचा वापर अनिवार्य झालाय। प्लास्टिक शिवाय जगणं कठीण झालंय। तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर क्वचितच प्लास्टिकचा वापर नसलेली एखादी वस्तू तुमच्या डोळ्यांना दिसेल। मग मायक्रो प्लास्टिकचे किती कण हवेत पसरले आहेत याचा विचार करा। आता मायक्रो प्लास्टिक शरीरात जाणं आपण रोखूच शकत नाही, पण याचे परिणाम कमी करणं नक्कीच शक्य आहे। प्लास्टिकचे कप, हे जे डिस्पोजेबल्स प्लास्टिक वापरतो, ह्या सगळ्यांचा आपल्या शरीरावर परिणाम होतो। आणि आणखी आता जसं डिमेन्शिया आहे, स्ट्रोक आहे, पार्किन्सन्स होणार किंवा आणखी काय काय बिमाऱ्या होणार याचा आपल्याला आणखी जो नवीन रिसर्च येणार त्यामधून माहीत होईल। पण आता यामधून आपण पूर्ण सुटका नाही आहे, पण काही प्रमाणात जसं आपण आता बॉटल आहेत पाण्याच्या, तर आपण स्टीलच्या बॉटल किंवा काचेच्या बॉटल वापरू शकतो। किंवा जर कुठून आपल्याला प्लास्टिकच्या कंटेनरमधून जर जेवण आलं ते लगेच आपण स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून, तर कारण ते प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये जेवण गरम करू नये, ते लगेच ट्रान्सफर करून मग नंतर गरम करावं, अशी काळजी आपण घेऊ शकतो। किंवा आपलं जे प्लास्टिक आहे आपल्या सभोवताचं, त्यामध्ये पर्यावरणामध्ये त्याचं कमी कसं करता येईल याबद्दल आपण सगळ्यांनी जागरूक राहणं फार आवश्यक आहे। सरकारनं पॉलिथिन पिशव्यांवर बंदी घातली आहे, मात्र प्लास्टिक आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय। चिप्स, स्नॅक्स, पाणी, खाद्यपदार्थ सर्वत्र प्लास्टिकचा वापर सर्रासपणे सुरू आहे। त्यामुळे अशा वस्तूंचा वापर कमी करण्यावर भर द्यायला हवा। आपल्या लहान सहान सवयी बदलल्या तरच आपण मायक्रो प्लास्टिक सारख्या अज्ञात शत्रूशी लढा देऊ शकतो। संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।